नमस्कार मित्रांनो, फ्लॅशी आणि सेन्सेशनल सादरीकरणाच्या जमान्यामध्ये साधा सुटसुटीत आणि खरा कॉन्टेंट देणाऱ्या स्टॉक शास्त्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक असा स्टॉक बघणार आहे, अशा बँकेचा स्टॉक बघणार आहे जी बँक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि या बँकेच्या स्टॉकने रिसेंटली फ्लॅग ब्रेकआउट दिली. तर नेमका हा फ्लॅग ब्रेकआउट कशा पद्धतीने झालाय, फ्लॅग ब्रेकआउट नेमका काय असतो आणि फ्लॅग ब्रेकआउटच्या बेसिसवरती आपण स्विंग ट्रेड कसा करू शकतो हे तर आपण बघणारच आहे. स्टॉक सोबतच आतापर्यंत 30 ऑक्टोबर पासून स्विंग ट्रेडिंग चॅलेंजमध्ये आपण आयडेंटिफाय केलेले 14 ट्रेड्स, त्याचा रिव्ह्यू सुद्धा आपण करणार आहे. कोणत्या ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झालाय, कोणत्यामध्ये लॉस झालाय, हे सगळे डिटेल्स तुमच्यापर्यंत येणार आहेत. तेव्हा पूर्ण व्हिडिओ पेशन्सने शेवटपर्यंत नक्की बघा. हा सगळा डेटा, आतापर्यंतचे सगळे ट्रेड्स आणि भविष्यात होणारे सुद्धा सगळे ट्रेड्स एका ठिकाणी एका क्लिकवरती तुम्हाला अवेलेबल असेल आपल्या स्टॉक शास्त्र या ऍपवरती. हे ऍप अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्म्सवरती अवेलेबल आहे. तिथे तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा दिसतील. आणि या ऍपची जी लिंक आहे ॲप स्टोअरमधली आणि प्ले स्टोअरमधली, ही सुद्धा मी डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट कॉमेंटमध्ये देतो. त्यामुळे तुम्ही कधीही हे ॲप इन्स्टॉल करू शकता. इट्स कम्प्लिटली फ्री. इट इज ॲज पर द सेबी रेग्युलेशन्स ॲज वेल. तर मग वाट कसली बघताय, लगेच ॲप इन्स्टॉल करा आणि सगळी माहिती सिंगल क्लिकवरती मिळवा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट. त्यामुळे जे स्टॉकचे ट्रेड मी तुमच्यासोबत शेअर करतोय हे अभ्यासाच्या दृष्टीने शेअर करतोय, नॉट ॲज अ ट्रेड रेकमेंडेशन. तर सगळ्यात आधी आपण रिव्ह्यू करतोय आत्तापर्यंतचे आपले स्विंग ट्रेड्स. यामध्ये तुम्हाला दिसेल की वरची जी लिस्ट आहे ही आत्ता ओपन असणाऱ्या ट्रेड्सची आहे आणि जी खालच्या 6 स्टॉक्सची लिस्ट आहे हे ऑलरेडी क्लोज्ड आपल्या ज्या पोझिशन्स आहेत त्याची लिस्ट आहे. सो क्लोज तुम्ही मॉनिटर करताना कशी कराल, तर आदित्य बिर्ला मनी हा स्टॉक आपण आयडेंटिफाय केला 6 नोव्हेंबरला. 109 किंमत होती त्यावेळेला आणि आपण 12 जानेवारीला ही पोझिशन क्लोज केली 136 रुपयाच्या आसपास. म्हणजेच आपल्याला 24.60% गेन झाला. याच पद्धतीने बाकीच्या क्लोज पोझिशन्स तुम्ही आपण जी ऑलरेडी पोस्ट केलेली व्हिडिओज आहेत यासोबत क्रॉस चेक करू शकता की आपण आयडेंटिफाय केलेल्या लेवललाच आपण स्टॉक इथे ॲड केला आहे आणि त्याप्रमाणेच प्रॉफिट बुक केलं आहे की नाही. सध्याचे ओपन पोझिशन आहेत या कशा पद्धतीने रिव्ह्यू करायच्यात, तर ॲक्सिस बँकचा स्टॉक आहे हा आपण आयडेंटिफाय केला 30 ऑक्टोबरला, जेव्हा त्याची किंमत 1002 होती आणि सध्या तो 1119 रुपयाच्या आसपास आहे आणि ऑलरेडी 11% आसपास आपण प्रॉफिटमध्ये. तर या ओपन पोझिशन्समध्ये टार्गेट आणि स्टॉप लॉस नेमके कोणते आहेत हे बघण्यासाठी जसं मी तुम्हाला आधी मेन्शन केलं त्याप्रमाणे तुम्ही सगळी लिस्ट आपलं स्टॉक शास्त्र हे जे ॲप आहे इथे बघू शकता. त्या पद्धतीने सिंपल लिस्ट एकाच मेसेजमध्ये टाकलेली आहे. डेट वाईज स्टॉक्स इथे मेन्शन केलेले आहे आणि आपला ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ती इझिली दिसून जाईल. जे काही स्विंग ट्रेड्स आपण आयडेंटिफाय केलेत ते रिव्ह्यू करण्यामागचं कारण काय, ते युजली रेकमेंडेशन दिल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी त्याबद्दल परत कुठे रिव्ह्यू होत नाही. म्हणजे नेमकं त्या पोझिशनमध्ये काय झालं हे कुठे डिस्कस सुद्धा केलं जात नाही. हेच बदलण्याचा आपण प्रयत्न करतोय विथ आवर स्विंग ट्रेडिंग चॅलेंज. आणि आपलं जे अँड्रॉइड ॲप आहे ते तुम्हाला स्टॉक शास्त्र या नावाने दिसेल प्ले स्टोअरवरती आणि आपलं जे iOS ॲप आहे ते माय कम्युनिटीज या नावाने तुम्हाला ॲप स्टोअरवरती दिसेल. दोन्हीच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आणि फर्स्ट कॉमेंटमध्ये दिल्यात. तर स्विंग ट्रेडचा रिव्ह्यू झाल्यानंतर आता आपण बघणार आहे की फ्लॅग पॅटर्न नेमका कोणत्या स्टॉकमध्ये तयार झाला आहे, फ्लॅग पॅटर्न म्हणजे नेमकं काय असतं आणि याच्या मागची सायकोलॉजी काय, हे सगळं आपण थोडक्यात बघणार आहे. जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तसं हा आहे आपला ॲक्च्युअल चार्ट ज्या स्टॉकमध्ये फ्लॅग पॅटर्न तयार झालेला आहे आणि इथे आहे त्याचं थेरॉटिकल रिप्रेझेंटेशन. मुळात याला फ्लॅग पॅटर्न म्हटलं जातं कारण हा एखाद्या ध्वजासारखा किंवा फ्लॅगसारखा दिसतो. काही जण फ्लॅग पॅटर्न अशा पद्धतीने सुद्धा काढतात, काही जण फ्लॅग पॅटर्न असा सुद्धा काढतात, काही जण फ्लॅग पॅटर्न असा ट्रायंगल या पद्धतीने सुद्धा काढतात. याचे टाईपसुद्धा 1 ते 2 मिनिटात तुमच्यासमोर मी सगळे मांडणार आहे एका चित्रामध्ये, जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी मिळेल याबद्दलची. तर सध्याचा जो पॅटर्न तयार होतो याच्या मागची सायकोलॉजी काय असते, तर मार्केट जेव्हा जेव्हा मूव्ह करतं तेव्हा ते एका ठराविक स्ट्रक्चरमध्ये मूव्ह करत असतं. म्हणजेच काय, जर मार्केटला वर जायचं असेल तर ते डिरेक्टली सिंगल लाईन घेऊन अशा पद्धतीने जात नाही, तर जसं आपला घाटाचा रस्ता वळणाचा वर जातो ना त्या पद्धतीने थोडंसं अपसाईड जातं, त्यानंतर एखादी कन्सॉलिडेशनची फेज किंवा पुलबॅक घेतं आणि मग परत वर जातं. तर स्विंग ट्रेडमध्ये आपला मुख्य उद्देश काय असतो की जेव्हा जेव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे हे कन्फर्म आहे पण आपल्याला स्टॉक थोडासा कमी किमतीला मिळेल हे शक्य असेल, अशा वेळेला अप ट्रेंडमध्ये असणाऱ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करून किंवा ट्रेड करून चांगला प्रॉफिट मिळवणे. अशा वेळेला फ्लॅग पॅटर्न आपल्या खूप कामाला येतो कारण यामध्ये आपण हे बघू शकतो की ऑलरेडी अप ट्रेंडमध्ये असणारा स्टॉक काही वेळ कन्सॉलिडेशनमध्ये गेल्यानंतर किंवा काही वेळ पुलबॅकमध्ये गेल्यानंतर पुन्हा ब्रेकआउट देतो आणि या ब्रेकआउटच्या आसपास आपण बाय करू शकतो. तर फ्लॅग पॅटर्न ट्रेड करण्यामधली पहिली स्टेप तर झाली पॅटर्नचं फॉर्मेशन आयडेंटिफाय करणे, म्हणजेच एखादा पॅटर्न तयार झाला आहे फ्लॅग पद्धतीचा हे ओळखणे आणि त्यानंतर ब्रेकआउटला एंट्री घेणे आणि ते ब्रेकआउट दिल्यानंतर स्टॉक जी काही रॅली देईल ती एन्जॉय करून त्यामधून प्रॉफिट कमवणे. युजली जेव्हा अशा पॅटर्नचा ब्रेकआउट होतो तेव्हा ऑलरेडी जी मूव
स्टॉकने दिलेली असते किंवा एखाद्या सिक्युरिटीने दिलेली असते तेवढीच मूव वरच्या साईडला सुद्धा ब्रेकआउट नंतर येऊ शकते, फ्लॅगच्या ब्रेकआउट नंतर. त्यामुळे तुम्ही तेवढं टार्गेट ठेवू शकता. ॲक्च्युली प्रॅक्टिकली हे कसं वापरायचं हे आपण बघूया बँकच्या स्टॉकवरती. पण बँकच्या स्टॉकवरती जाण्याआधी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅटर्न्स ज्या पद्धतीने बनवून आपल्याला चांगले प्रॉफिट देतात त्याच वेळेला आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की असे पॅटर्न्स काही वेळेला फेलसुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे पोझिशन सायझिंग योग्य असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ट्रेडिंग करताना. तर अशा पद्धतीचा फ्लॅग पॅटर्न तयार झालेली कंपनी आहे किंवा स्टॉक आहे PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक लिमिटेड. आणि यामध्ये आपण 2 ते 3 गोष्टी क्लिअरली कन्फर्म करू शकतो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हा स्टॉक ऑलरेडी एक अप ट्रेंडमध्ये आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक प्रकारचा पोल इथे तयार झालेला आहे विथ बुलिश कॅन्डल्स. तिसरी महत्त्वाची गोष्ट आयडेंटिफिकेशन ऑफ पॅटर्न म्हणजेच इथे कन्सॉलिडेशन झालं आणि एक फ्लॅगच्या पद्धतीचा पॅटर्न इथे तयार झाला आहे. आणि या गोष्टी कन्फर्म करणारी चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉल्यूम ॲनालिसिस. जेव्हा हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये होता तेव्हा खूप चांगल्या व्हॉल्यूम कॅन्डल्स यामध्ये तयार होत होत्या. पण जेव्हा हा स्टॉक कन्सॉलिडेशन फेजमध्ये आला किंवा थोडासा पुलबॅक डाऊन साईड जेव्हा आला त्यावेळेला आपल्याला क्लिअरली दिसू शकतं की यामधले जे व्हॉल्यूम बार्स आहेत हे छोटे आहेत. आणि जेव्हा स्टॉकने पुन्हा एकदा पुलबॅक नंतर ब्रेकआउट दिला, फ्लॅग पॅटर्नचा ब्रेकआउट दिला, तेव्हा आपण बघू शकतो की परत खूप चांगला एक व्हॉल्यूम बार तयार झाला आहे. ऑलरेडी अप ट्रेंडमध्ये असणारा स्टॉक थोडासा पुलबॅक घेऊन परत एकदा अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतो. आणि आपले जे आयडियल टार्गेट लेवल्स असतात फ्लॅग पॅटर्नच्या बेसिसवरती यामध्ये आपण असं म्हणू शकतो की ऑलरेडी 84 पासून 97 रुपयाच्या आसपासची मूव ऑलरेडी दिलेली होती पोलमध्ये, म्हणजेच 13 पॉईंट्सची मूव दिली होती. सो 97च्या वरती सुद्धा अजून 13 पॉईंट्स म्हणजे 110 ते 115 या झोनपर्यंत हा स्टॉक लवकरच जाऊ शकतो. डेली टाईम फ्रेम सोबतच वीकली टाईम फ्रेमचा अनालिसिस सुद्धा महत्त्वाचा असतो जेव्हा जेव्हा आपण एखादी पोझिशन स्विंग ट्रेडिंगसाठी घेतो. सो जेव्हा वीकली टाईम फ्रेमवरती आपण हा चार्ट बघतो PNBचा तेव्हा आपल्या लक्षात येतं की ऑलरेडी हा स्टॉक एक सप्लाय झोनमध्ये आहे. म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा या झोनमध्ये स्टॉक येतो तेव्हा तेव्हा रेजिस्टन्स फेस करतो. अशाच पद्धतीचा रेजिस्टन्स वीकली झोनमध्ये सध्या हा स्टॉक फेस करताना दिसतो. पण जर या रेजिस्टन्सच्या वरती किंवा या सप्लाय झोनच्या वरती स्टॉकने ब्रेकआउट दिला तर मात्र जवळजवळ 150 ते 170 या लेवल्सचा स्टॉक दाखवू शकतो. म्हणजेच कॉन्झर्वेटिव्ह साईडने आपण कसा ट्रेड प्लॅन यामध्ये करू शकतो तर 97 रुपयाच्या आसपास आपण काही क्वांटिटी घेऊ शकतो. जर 106 किंवा 107च्या वरती या स्टॉकने ब्रेकआउट दिला तर आपण अजून थोडी क्वांटिटी घेऊ शकतो फॉर हायर टार्गेट्स 130, 150, 170 या टार्गेटसाठी. आणि कॉन्झर्वेटिव्ह साईडला आपला जो स्टॉप लॉस आहे हा सध्याच्या प्राईस पॉईंटपासून 15 पॉईंट खाली म्हणजेच 82 रुपयाच्या आसपास आपण ठेवू शकतो. आणि खूप चांगली रॅली येणाऱ्या 1 ते 6 महिन्यांमध्ये कॅप्चर करू शकतो. अल्दो ॲज मेन्शन्ड अर्लियर आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट. त्यामुळे हा जो काही अभ्यास मी तुमच्यासोबत शेअर करतो हे ट्रेड रेकमेंडेशन समजू नका. आणि तुम्हाला जर यावरती ॲक्ट करायचं असेल, एखादी पोझिशन घ्यायची असेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेऊन मगच पोझिशन घ्या. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, काही नवीन माहिती या व्हिडिओमधून कळाली असेल. इफ येस तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्या स्टॉक मार्केट एन्थुझियास्ट ग्रुपसोबत शेअर करायला विसरू नका. त्याचसोबत जर ॲप इन्स्टॉल अजून केलं नसेल तुम्ही स्टॉकशास्त्र तर नक्की इन्स्टॉल करा. इट्स कम्प्लिटली फ्री. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट घेऊन, अजून एक इंटरेस्टिंग स्टॉक घेऊन. अंटिल देन बाय बाय. थँक्यू व्हेरी मच.